कर्मबाधीची कही जेत भयाची गोटी नाही ते आत्मज्ञान जिथे स्वाधीन हो. भगवान सिद्धेश्वराच्या आश्रमकृपे श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरणसान्निध्यात आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 17व्या ओळीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे कर्म आणि ज्ञान. कर्मबाधेची कही जेत भयाची गोठी नाही ते आत्मज्ञान जिहे स्वाधीन हो. ज्यामध्ये कर्मबाधेची कधी संभवतच नाही, म्हणजे जिथं कर्माची बाधा संभवणार नाही त्या ठिकाणी जन्म मरणाचं भय नसतं. ज्या ठिकाणी कर्माची बाधा आहे त्या ठिकाणी जन्म मरणाचं भय असतं. पण ज्या ठिकाणी जे कर्म भगवत अर्पण बुद्धीने होत, ज्या ठिकाणी भगवत अर्पण बुद्धीनं कर्म होत तिथं कर्माची बाधा होत नाही. ते कर्म जन्म मरणाला कारण होत नाही. जे कर्म सकाम भावनेनं केल्या जातं ते मात्र जन्म मरणाला कारणीभूत होते. ज्ञानाचे आव्हान मंत्र, जे ज्ञान पिकते सुक्षेत्र, ज्ञान आकर्षिते सूत्र तंतु जे का. ज्ञानाचे आव्हान मंत्र, जे ज्ञानाचं आव्हान करणारे मंत्र आहे. ज्ञानाला हाक मारणारे म्हणा, आव्हान करणं म्हणजे बोलावणं. जे ज्ञान, ज्ञानाचं आव्हान करणारे जे मंत्र आहेत, ज्ञानाला बोलवणारे जे मंत्र आहेत, ते ज्ञान टिकण्याचं चांगलं शेत आहे. ते मंत्र, ज्या मंत्रापासून ज्ञान होतं ते मंत्र म्हणजे ज्ञान टिकणारं क्षेत्र आहे. किंवा ज्ञानाला ओढणारे सुताचे दोर आहेत. ज्ञानाकरता कर्माने ज्ञान होतं, पण ते कर्म भगवत अर्पण बुद्धीने झाले. भगवत अर्पण बुद्धीने जे कर्म होतं त्या कर्माच्या द्वारे ज्ञानही होतं आणि जन्म मरणाचा नाशही होतो, म्हणजे जन्म मरण प्राप्त होतं. म्हणून
भगवत अर्पण बुद्धीनं कर्म करण्याला फार महत्व आहे. जे दोन्ही संन्यास त्याग अनुष्ठुने सुटे जग, तरी हेच आता चांगलं व्यक्त पुस. या ठिकाणी असा अर्जुन म्हणत आहे किंवा जे कर्म, ज्या कर्मामुळे, ज्या कर्माच्या फलाचा त्याग केला असता भगवत प्राप्ती सुलभ होते आणि ज्ञानही सुलभ होते. पण मात्र आपण जे कर्म करतो ते नेहमी आपण आपल्याकडे घ्यायचं नाही. मी केलं किंवा माझ्या करता नाही, ते देवा करताच म्हणायचं. म्हणजे भगवंताला ब्रह्मार्पणं ब्रह्माणु ब्रह्माग्नौ ब्रह्मणार्पण, भगवंताला अर्पण करूनच कर्म करायचं. त्या कर्मामुळे जन्म मरणाचं दुःख कधी भोगावं लागणार आणि ज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या ज्ञानाने मोक्ष प्राप्त. म्हणून मनुष्याने कर्म तर करावंच लागेल. जोपर्यंत आपला देह आहे तोपर्यंत कर्म होणारच. पण ते कर्म भगवंताला अर्पण करून कर. त्या कर्माचं तादात्म्य आपण घ्यायचं नाही. माझ्या करता म्हणायचं नाही ना, आपल्या करता ते करायचंच नाही. आपण नेहमी सांगत असतो यत् करोषि कृष्णास यद्जुहोषि दुदासी यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पण. कोणतंही कर्म तुम्ही, जीवन खरं म्हणजे आपण स्वतः करता करत असतो, पण वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज धावन होते नाम घेता. जर भगवंताचं नामस्मरण करत भोजन केलं तर त्याचं किती फल आहे, फार मोठं यज्ञाचं फल प्राप्त. म्हणून कोणतंही कर्म भगवंताला अर्पण करून करायचं. देवा करतात म्हणायचं. करतो आपण आपल्या करता, पण आपल्या करता म्हणायचं नाही. चहा केला तरी देवा करता, स्वयंपाक केला तरी देवा करता, अभ्यास केला तरी देवा करता असं म्हणा, तर काय नुकसान आहे तुमचं. त्यामुळे फार मोठं फल आहे. ऐसे म्हणून पार त्याग संन्यास व्यवस्थे रूप भावया जेथे प्रश्न केला. अशा प्रकारे मनात अर्जुनाने विचार केला आणि दोन गोष्टी आता भगवंताला विचारायच्या आहेत. एक त्याग आणि एक संन्यास. ही दोन्हीची लक्षणं वेगळी वेगळी आहेत. त्यागाचीही लक्षणं वेगळी आहेत आणि संन्यासाची लक्षणं वेगळी वेगळी आहेत. म्हणून आता काय करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याग स्पष्ट कळेल, जेणेकरून आपल्याला संन्यास स्पष्ट कळेल. त्याच्याकरता काय करायला पाहिजे असा अर्जुन
विचार करतो आहे. तेथ प्रत्युत्तरे बोली श्रीकृष्णे जे चावळली तया व्यक्ती झाली अष्टादश. आणि या प्रश्नाच्या उत्तराकरता 18 अध्याय. त्याग आणि संन्यास. त्यागाचं लक्षण काय आहे आणि संन्यासाचं लक्षण काय आहे, या दोन गोष्टी करता, या दोन शब्दाचे, या दोन पदाचे अर्थ करून घेण्याकरता हा 18वा अध्याय आहे. येथे प्रत्युत्तरे बोली श्रीकृष्णे जे चावळली तया व्यक्ती झाली अष्टादशा. मग या संदर्भामध्ये त्याग आणि संन्यास, या संदर्भामध्ये प्रश्नाचं उत्तर देण्याच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णाने आता बोलायला सुरुवात केलेली आहे, करणार आहे. केवळ त्याग आणि संन्यास या दोन्हीची लक्षणं सांगण्याकरता भगवान आता बोलणार आहे. किंबहुना त्याच्याच करता हा 18वा अध्याय आहे. ते आता मात्र एक लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला तर निश्चित आपल्याला त्याग आणि संन्यास हे कळल्याशिवाय राहणार. एवं जन्यजनक भावे अध्याय अध्यायाती प्रसरे. आता ऐका बरवी कुशली. एवं जन्यजनक भाव. या अध्याय, हा अध्याय कसा निर्माण झाला याला जन्यजनक भाव. या जन्यजनक भावाच्या संबंधाने एक अध्याय दुसऱ्या अध्यायाला कसा निर्माण करतो. अर्जुनाने विचारलेला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आता या पद्धतीने ऐका. तरी पांडुकुमारी तेने देवाचे सरते बोलणे जाणून अंतःकरणे काणी घेतली. तरी पांडुकुमारी तेने, पंडुराजाचा मुलगा अर्जुन, या अर्जुनाने 17व्या अध्यायाच्या शेवटी देवाचं बोलणं संपलं आहे. आता काही भगवान सांगणार नाही असं अर्जुनाने ओळखलं. भगवंताचं बोलणं आता 17 अध्यायापर्यंत संपलं. आता काही भगवान बोलणार नाही हे अर्जुनाने ओळखलं. आणि मग भगवान जेणेकरून बोलते होतील अशा प्रकारचा प्रयत्न अर्जुनाने केलेला आहे. एरवी तत्वाविषयी भला तो निश्चित असे केलं जाहला. परी देव राही उगला ते साहावेन. उद्याचं कीर्तन कसं होणार, अवघड आहे. काय एरवी तत्वाविषयी भला तो निश्चित असे केलं जाहला.
परी देव राहे उगला ते सहावे. एरवी जर विचार केला तर ब्रह्मतत्वाबद्दल चांगलाच निश्चित अनुभव प्राप्त झालेला आहे. ब्रह्मतत्व, ब्रह्ममंत्र, ब्रह्मनाम, ओम तत्सत याबद्दल अनुभव प्राप्त झालेला आहे. हे तर खरंच आहे. खूप सुंदर विश्लेषण ब्रह्मतत्वाचं भगवंतांनी केलं. पण ब्रह्मतत्वाचं विश्लेषण केल्यावर देव आता बोलणार नाही. देव आता गप्प बसणार आहे. हे मात्र अर्जुनाला सहन झाले की भगवान आता गप्प बसायला नको आहे. भगवंताने बोलत राहिलं पाहिजे. कारण वत्सभालया ही वरी धेनून वचावी तुरी अनन्य प्रीतीची परी ऐशी आहे. याला अनन्य प्रेम म्हणतात. लक्षात घ्या की भगवंताने माझ्याकरता सारखं बोलत राहिलं पाहिजे. माझ्याकरता सारखं बोलत राहिलं. त्याला दृष्टांत दिलं. वासरू दूध पिऊन तृप्त झालं. कारण दूध जी देते गाय ते तुमच्या आमच्या करता देत नाही. हे नक्की लक्षात ठेवा. आम्ही लबाडी करतो त्याच्यामध्ये. गाय ही दूध कुणा करता देते? वासरा करता देते. तेव्हा इथं वासरू तृप्त झाल्यावर आम्ही वासराला तृप्त होऊ देत नाही. पण असं म्हणतात इथं की वासरू तृप्त झाल्यानंतर गायीनं आपल्यापासून दूर जाऊ नये ही त्या वासराची इच्छा असते. जरी वासरू तृप्त झाले तरी त्याला असं वाटत नाही की बा आपल्या आईनं कुठेतरी दूर जावं, असं कधीच वाटत नाही. कारण प्रेमाचा प्रकारच असा आहे. लक्षात घ्या. मुलाला आपल्या आईनं आपल्यापासून दूर जाऊ नये असं वाटतं. पण मुलाचं वेगळं आहे. नाटक आहे मुलाचं. मुलाला कुठपर्यंत आई हवी असते ती बाई येईस तर. एकदा ती बाई आली की मग आईची गरज. मग आईला आई म्हणे सुद्धा लाज वाटते. तुला काय विचारायचं? तुला काय कळत? तू नको मर्जी लुडबुड करतो. आतापर्यंत तुला खाऊ घातलं सगळं. आता तू लोक लुडबुड करतो. तुला काही कळत नाही. आता कळत नाही तुला काय मुद्दा काय चाललाय आपला. की जसं लहान बालकाला जरी तृप्त झालं तरी आई आपल्या जवळच पाहिजे असं वाटतं. वासराला गाय आपल्या जवळच पाहिजे असं वाटतं. त्याप्रमाणे भगवंताचं बोलणं जे आहे ते बंद होता कामा नये. ते चालूच राहिलं पाहिजे. का? भगवंताच्या बोलण्यामध्ये जो आनंद आहे तो बाकीच्या बोलण्यात आनंद नाही. कारण बाकीचं जे बोलतात ते
संसाराचं बोलतात म्हणून आनंद नाही. कारण संसार कसा आहे हो? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसारात दुःख आहे. आजपर्यंत कोणालाही सुख मिळालेलं नाही, मिळणं शक्य नाहीये. मग त्याबद्दल जे बोलणं आहे ते सुद्धा सुखकारक आहे का दुःखकारक आहे? दुःखकारक आहे. परमार्थाबद्दल बोलणं, परमार्थामध्ये आनंद प्राप्त होतो. मग त्या परमार्थाबद्दल जे बोलणं आहे ते दुःख देणारे नाही, दुःखाची निवृत्ती करून आनंद देणार आहे. दुःखाची निवृत्ती करून आनंद देणार आहे. म्हणून भगवान जे बोलतात ते कशा करता बोलतात? ते आनंद प्राप्त होण्याकरता बोलतात. भगवान कधीही संसाराचं सांगत हो नाहीये. संसारामध्ये दुःख आहे आणि भगवान जे सांगतात ते परमार्थाबद्दल सांगतात. परमार्थामध्ये आनंद आहे. म्हणून नाही काही आधी अर्थभेद तो देव करवतो विसरू, ते तर म्हणते श्री मुकुंदू भिन्नाची पैही. पण आपल्या दृष्टीने विचार केला तर दोन शब्दाच्या अर्थात भेद आहे का? दोन शब्दाच्या अर्थामध्ये भेद नाही. शब्द जरी दोन असले तरी अर्थ एकच असतो, त्याच्यामध्ये भेद नसतो. बरं, जर असेल भेद तर कोणता असेल त्याचं स्पष्टीकरण भगवंतांनी करावं. आमचं म्हणणं आहे अर्थात भेद नाही, पण तुम्हाला जर वाटतं अर्थात भेद आहे तर त्याचं स्पष्टीकरण भगवंतांनी करावं. यानंतर भगवान बोलतात. भगवान काय सांगतायत? भगवान सांगतायत शक्यार्थाने जर विचार केला तर बोध झाल्यानंतर सुद्धा भेद जात नाही. यथार्थ झाल्यावर जात असेल तू सोडून द्या भाग, पण बहुअंशाने यथार्थ बोधावर मनुष्य जात नाही आणि म्हणून भेद निवृत्त होत नाही. भगवान त्याच्यावर असं आहे, भगवान बोलायला लागले की अर्जुनाने नुसतं ऐकायचं, मध्ये बोलायचं. अर्जुन जोपर्यंत बोलतो आहे तोपर्यंत भगवंताने बोलायचं. असा फार परमार्थाचा फार महत्वाचा भाग आहे. एक माणूस बोलत असताना दुसऱ्याने नुसतं ऐकायचं, त्याने बोलायचं नाही, डिस्टर्ब होत होतं, करायचं नाही. आणि तो बोलत असताना याने बोलायचं नाही, असं आहे त्याचं शास्त्र. आतापर्यंत अर्जुनाने विचारलं, अर्जुन बोलला. आपण बोलत असताना एकमेकाला विचारत असताना मध्येच आपल्या काही लक्षात येते आणि ते जर पुन्हा शेवट होईपर्यंत लक्षात राहत नाही. थांबा माझा ऐका, मी विसरून जाईल. तसा हा प्रकार नाहीये. अर्जुनाचं पूर्ण बोलणं ऐकल्यानंतर भगवान विसरतात काय? त्याचं उत्तर आता पूर्ण भगवान अर्जुनाला दिलं. श्री भगवान उवाच काम्यानां कर्मणां कृष्ण कर्मणान्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्म फलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः. आता दोन प्रश्न विचारले अर्जुनाने का?
कोणते कोणते दोन प्रश्न विचारले? दोन प्रश्न कोणते विचारले होते? त्याग आणि संन्यास. त्या दोन प्रश्नाचे उत्तर भगवान आता स्पष्ट देणार आहे. काम्यानां कर्मणान्यासं संन्यासं च वयो विदुः सर्व कर्म प्रत्यागम प्राहुस्त्यागम विचक्षणाः. भगवान म्हणताय सूक्ष्मदर्शी जे पुरुष असतात, सूक्ष्मदर्शी पुरुष सगळे नसतात, क्वचित एखादाच असतो. लक्षात. म्हणून सूक्ष्मदर्शी जे पुरुष आहेत ते काम्य कर्माच्या त्यागाला संन्यास म्हणतात. लक्षात आलं का? काम्य कर्माच्या त्यागाला संन्यास म्हणतात. काम्य कर्म म्हणजे फलाची इच्छा करून केलेलं कर्म, त्याला म्हणतात काम्य कर्म. आणि त्या काम्य कर्माच्या फलाच्या त्यागाला संन्यास असं म्हटलेलं आहे, म्हणतात. आणि दुसरं जर अर्जुना तू विचारशील, तर पुरुष हा सर्व कर्माच्या फलाच्या त्यागाला त्याग म्हणत असतो. सर्व कर्माच्या फलाच्या त्यागाला त्याग म्हणत असतो. त्याग संन्यास सांगितलं वरचं. काम्य कर्माच्या फलाच्या त्यागाला संन्यास म्हणतात आणि सर्व कर्माच्या फलाच्या त्यागाला त्याग म्हणतात. असे दोन प्रकार भगवान या ठिकाणी सांगत आहे. तरी अर्जुना तुझ्या त्याग संन्यास दोन्ही एकार्थ गमले हे मानी मी साची. भगवान म्हणतात अर्जुना तुझ्या मनाला त्याग आणि संन्यास हे दोन एकार्थक शब्द आहेत असं तुला वाटलं. मग त्यागाचाही अर्थ तोच आणि संन्यासाचाही अर्थ तोच असं तुला वाटलं. पण तसं नाही आहे. त्यागाचा अर्थ वेगळा आहे आणि संन्यासाचा अर्थ वेगळा आहे. कसा वेगळा आहे याचं स्पष्टीकरण मी तुला उद्यापासून सांगेन. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिल्या जे सेवेचा भाग आहे तो आपण उद्या बघू. कुंडली गौरली श्री ज्ञानदेव